आगाशी येथे घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। गेल्या 20 दिवसात ही घरफोडीची मोठी दुसरी घटना असून अर्नाळासागरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत। मध्ये परत एकदा आता पानवाडीमध्ये चोरी झालेली आहे। लग्न सराईत असल्यामुळे प्रत्येक बायका सोनं घरी आणून ठेवतात हाऊस म्हणून, आणि आता थंडीचा महिना असल्यामुळे 1 ते 4 त्या दरम्यान साखर झोप लागते, त्याच्यात काहीच कळत नाही। माझ्याकडे जशी चोरी झाली, मागे गिरमिट मारून कड्या उघडल्या, तशा या घरी पण आता कड्या उघडल्यावरून चोरी केलेली आहे। आणि पोलिसांनी आता ह्याच्या बाबतीत जास्त काळजीपूर्वक लक्ष देऊन प्रत्येक ह्याच्यावर गस्त वाढवावी अशी गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी आहे। विरार पश्चिम आगाशी पानवाडी येथे राहणारे विजय दामोदर म्हात्रे वय वर्ष 53 हे पत्नी नंदिनी व मुलगा प्रीत याच्यासोबत तेथे राहतात। मुलगा प्रीत हा सध्या परदेशी शिक्षणासाठी गेलेला असून विजय हे महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत कामाला आहेत। सोमवारी रात्री जेवण करून ते झोपायला गेले असताना रात्री अज्ञात चोरट्यांनी किचनच्या दरवाजाला ड्रिलच्या सहाय्याने होल मारून कडी उचकटून आत प्रवेश केला होता। त्यानंतर शेजारच्या रूममधील लोखंडी तसेच लाकडी कपाटातील 32,000ची रोख रक्कम व 11 तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला। सकाळी नेहमीप्रमाणे 6:30च्या सुमारास विजय म्हात्रे हे उठले असता त्यांना बेडरूमच्या दरवाजाखाली कपडे लावलेले दिसले, तसेच शेजारच्या रूममधील कपडे अस्ताव्यस्त केलेले व दोन्ही कपाटातील मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आलं। याबाबत त्यांनी तात्काळ अर्नाळासागरी पोलीस ठाण्यात धाव घेत या घरफोडीची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्ह्याचा तपास आता सुरू केला आहे। मी विजय दामोदर म्हात्रे आगाशी पानवाडीमध्ये राहतो। मी महिंद्रा ट्रॅक्टरला सर्व्हिस करतो आणि मी सकाळी 4 वाजता रोज उठून कामावर जातो नित्यनेमाप्रमाणे। परंतु आज मित्राकडे लग्न असल्या कारणाने मी सकाळी लेट उठलो। 6 वाजता उठलो, तुम्ही पाहतो तर माझ्या खोलीच्या रूमच्या बाहेर 2 फडके लावलेले आहेत। म्हणून मिसेसला विचारलं ते काय आहे, ते म्हणजे मी नाही लावली। म्हणून मी उघडून पाठीमागे बघितलं तर माझ्या किचनच्या दरवाजाच्या खाली एक होल मारलेला होता आणि ती कडी उघडली गेलेली आहे आणि वरची दरवाजा ढकलून त्यांनी आतमध्ये घराचा प्रवेश केलेला आहे। मग मी माझ्या दुसऱ्या रूममध्ये पाहिलं, दुसऱ्या रूममधली 2 लाकडी कपाट आणि एक लोखंडी कपाट दोन्ही तोडलेली आहेत आणि लोखंडी कपाटामध्ये असलेलं माझ्या मिसेसचे सोनं आणि पैसे, सोनं जवळजवळ 11 तोळे आणि 32,000 रुपये अशी कॅश, त्याचप्रमाणे आम्ही लग्नाला जाणार होतो म्हणून आम्ही ठेवलेले सगळे कपडे, हे कपडेही चोरीला गेलेले आहेत। आणि हीच तक्रार आम्ही सागरी पोलीस स्टेशन अर्नाळा येथे केलेली आहे आणि पोलीस त्यांचा तपास घेत आहेत। अधिक माहिती पोलीस त्याच्यात आहे आणि सतर्कतेसाठी आम्हाला पोलिसांनी अजून एक मीटिंग घेण्यासाठी सांगितलेली आहे, ते चांगलीच आहे। 1 डिसेंबर रोजी रात्री आगाशी कवडियाळी येथील स्वप्नील कवडी यांच्या घरात देखील याच पद्धतीने स्वयंपाकघराच्या दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी 25,000ची रोख रक्कम व 22 तोळे सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला होता। या चोरीचा तपास देखील अद्याप लागलेला नसताना त्याच पद्धतीने घरफोडी आगाशी पानवाडी येथे झालेली असल्याचं समोर आलं आहे। सध्या डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडी पडली आहे, त्यात रात्र मोठी तर दिवस लहान आहेत। लग्नसराई असल्यामुळे घरफोडीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। घरापासून जवळच वाडीत दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यामुळे चोरट्यांनी मद्यपान करून नंतर घरफोडी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। अर्नाळा कळंब परिसरात रात्रीची पेट्रोलिंग पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। अर्नाळासागरी पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। आतमध्ये बरं आम्ही 1 राऊंड जरी मारून गेलो तरी तुम्हाला पण तुमची स्वतःची सुरक्षा, आम्ही तुमच्या पाठीशी आहेच, हे करत नाही।
आपलं मी येतो, आपण सुरक्षेसाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. आहे जे काय असेल शनिवारी सकाळी तुम्ही ना तुमचं एकत्र तुम्ही कधी बसता ते सांगा. त्यावेळेस आम्ही लोक कधी अवेलेबल आहे एवढं मला सांगा.